अमृताताई काय झालंय? मला वाटलं होतं माझ्या नाही निधन तुमच्या पोराला माझ्या अंगा कांद्यावर खेळवी, पण तेही नशिबात नाही. माझ्या बाबतीत जे झालं अगदी तसंच तुमच्या बाबतीत कसं काय घडलं? अमृताताई तुमचं दुःख आहे ना फक्त मी समजू शकते बघा. सुगंधा काय बोलतेस कळतंय का तुला? मी फक्त अमृताताईचं दुःख वाटून घ्यायला आले होते. अमृताचं दुःख वाटून घ्यायला घरात बाकीची माणसं आहेत, तुझी गरज नाही. तू जा तुझ्या खोलीत. या म्हाताऱ्याच्या कुठं हरवला कोणास ठाऊक, तर कुठं शोधायचं याला? का स्वतःच एखादं औषध पिऊन गचकला का काय? कचकून कसं चालेल? मग आमची काम कोण करणार? म्हाताऱ्या तुम्ही माझी आठवण काढली म्हणा बरसू शेठ. अरे बाबा हे काही एंट्री करायची पद्धत झाली होय का? एखादा माणूस गचकला असता वर गेला असता. हा काय काळजी करू नका, मी असल्यावर तुम्हाला काही होऊ देणार नाही बघा. अरे लेका माणसं मारायचं औषध बनवतो तू, माणसं जिवंत करायचं औषध नाही बनवत. आता माणसाला पुण्यांना जिवंत करायला देवाला बी जमलं नाही, म्हणून आपण फक्त माणसं मारायची काम करायचे. नवीन औषध बनवून पाहिजे काय? मला पाहून डोळे पुसलेस ना? नको पुसूस, रडून घे. जानकी अशा अनेक आठवणी, प्रत्येक आठवण तर आपण लपवू नाही ना शकत. बोला. मेरे को पता नहीं है मैंने किसको फोन लगाया है. आई एम सॉरी, आई एम सॉरी. भाऊजी तुमची बडबड बंद करा. बंद कशी करा? लय आनंद झालाय मला. आनंदाची बातमी आहे वहिनी. ज्या गोष्टीची आयुष्यभर वाट पाहिली ती वेळ येऊन ठेपलेली आहे. बहुधा तुम्हाला आज जास्तच झाली. तुमच्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय की खूप मोठं घबाड तुमच्या हाती लागलंय. लागले त्यातलं थोडा वाटा देणार बरं का तुम्हाला बी. थोडासा म्हणजे काय? मेहनत माझी, सगळ्यात मोठा वाटा माझा, तुम्हाला थोडा देणार. विचारायचं ते विचारलंच नाही. त्या थेरड्याला शोधला, धरला. मी आता असा गौप्य फोट करणार आहे की नाही, योग्य वेळ आल्यावर की किल्लेदारांच्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे. भाऊजी पण हॅलो हॅलो. काय झालं अमृता? असं अचानक बोलावून का घेतलंस? जानकी म्हणाली तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. हो मला खूप बोलायचंय तुमच्याशी, पण डोळ्यात पाण्याचा एकही थेंब न आणता. असं करू नकोस बाळा. उद्यापासून रडणं बंद, कारण जोपर्यंत डोळ्यातून येणारे अश्रू थांबणार नाहीत तोपर्यंत मनात दाटून येणाऱ्या आठवणी थांबणार नाहीत. अमृता मला आज तुझा खूप अभिमान वाटतोय बाळा. कारण नर्मदा गेली तेव्हा मी मोडून पडलो होतो आणि तूच माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सावरलं होतस. आणि आज तुझ्या आयुष्यात इतक्या सगळ्या घटना घडल्या तेव्हा आम्ही तुला सावरायचं सोडून तूच आम्हाला धीर देतेस.